मुंबईच्या क्रिकेट विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. मुंबईचा विव रिचर्ड्स म्हणून ओळखले जाणारे क्रिकेटपटू अनिल गुरव यांचं निधन झालंय. नालासोपारा येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आक्रमक फलंदाजी आणि दमदार व्यक्तिमत्वामुळे अनिल गुरव यांना विव रिचर्ड ऑफ मुंबई अशी ओळख मिळाली. त्यांच्या खेळात आत्मविश्वास आणि आक्रमकता यांचा सुंदर संगम पाहायला मिळायचा. अनिल गुरव हे दिग्गज प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांचे आवडते शिष्य होते. त्यांनी अनेक युवा खेळाडूंना मार्गदर्शन केलं. विशेष म्हणजे भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर देखील त्यांना आदराने सर म्हणायचा. त्यांच्या निधनाने मुंबई क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली असून क्रिकेटप्रेमींनी एक जिगरबाज आणि प्रेरणादायी खेळाडू गमावला आहे. अनिल गुरु. काय सांगाल, क्रिकेटचा जो देव घडवला सचिन तेंडुलकर आचरेकर सरांनी, त्यांच्यासोबत आपले मिस्टर सुद्धा होते. काय कशा प्रकारे कारकीर्द होती, क्रिकेट खेळायचे, संसार चालवायचे, काय सांगाल त्याबद्दल? काय सांग म्हणजे ते खेळायची माहिती होती, पण नंतर लग्न झाल्यानंतर ते काय ते न्यू इंडियामध्येच खेळायची, ऑफिसमध्ये कामाला जायचे ना, तिथून खेळायचे. म्हणजे मी तिथून म्हणजे त्यांची काय टी असायचे, तिथून खेळायचे, एवढं माहिती होतं. गेली किती वर्षापासून तुम्ही इथे नालासोपारामध्ये राहता? म्हणजे मी लग्न होणार ते 32 वर्षाचं आहे. त्याच्या आधी ते किती वर्ष राहते, 5-6 वर्ष असे बोलत होते, अच्छा. आलो होते. पण या क्रिकेटच्या प्रवासामध्ये काय त्यांची काय काय आठवणी तुम्हाला काय माहिती असतील का, काय सांगितलं कधी? नाही, ते त्यांच्या ह्याच्यातच. अनिकेत अनिल गुरव. सर, काय सांगाल, आपल्या वडिलांची जी कारकीर्द होती, सचिनला त्यांनी, क्रिकेटचा जो देव आहे सचिन तेंडुलकर, त्यांनी आपली बॅट दिली आणि तीच बॅटिंग, ते पहिलं शतक त्यांनी झळकवलं होतं. हे काय सांगाल? तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं की माझी बॅट मी सचिनला दिलेली तेव्हा, आणि त्याने त्याच्यावर पहिली सेंचुरी मारलेली. पण त्याने मुंबईला त्याने अंडर-19 खेळलेलं. त्यानंतर त्याने कंपनीसाठी खेळले फक्त. पुढे त्यांची कारकिर्दी एवढी पुढे गेली नाही. कुठल्या कंपनीकडून खेळायचे, किती वर्ष खेळले? पहिले रेल्वेमधून खेळले, नंतर न्यू इंडिया ॲश्युरन्समधून खेळले. किती वर्ष ते खेळत होते त्या कंपनीकडे? कंपनीकडून साधारण 10-15 वर्ष खेळले असते. अच्छा. तुम्हाला काही त्याबद्दल क्रिकेटचं ज्ञान वगैरे त्यांनी दिलं होतं का? नाही, आम्ही तेव्हा लहान होतो, एवढं क्रिकेटचं ज्ञान नव्हतं आम्हाला. तुम्हाला काही धडे वगैरे शिकवले का त्यांनी? नाही, काही नाही. म्हटलं जातं की ते आचरेकरांचे शिष्य होते. हो, आचरेकर सरांकडे शिकायचे, आणि त्या एकनाथ सोलकर सरांसोबत पण खेळलेले. आज त्यांच्या अचानक जाणे काय सांगायचं? मी आता खूप भावनिक झालो आहे.